नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुखाचार्य डोंगर सांगली जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे? डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मसुरी हे ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य विश्वास, एकता, बलिदान, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 त्यास दुआब म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, ग्रेट रीफ कोणत्या ठिकाणी आहे? द ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विशालगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कागल हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 तोरडमल, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला? चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला? तर ऑप्शन क्रमांक 3 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, 5000 यातील विशेषण आहे? 5000 यातील 5 कोणते विशेषण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संख्यावाचक विशेषण, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? पुढीलपैकी कोणते व्यंजन प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वरादी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्याचे राज्यपाल होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती राहणारे एकमेव व्यक्ती आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, गांजाला मान्यता देणारे डॅश हे पहिले आशियाई राष्ट्र बनले? गांजाला मान्यता देणारे डॅश हे पहिले आशियाई राष्ट्र बनले? तर ऑप्शन क्रमांक 1 थायलंड हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅश हे पहिले युरोपीय राष्ट्र बनले?
वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले युरोपीय राष्ट्र बनले तर ऑप्शन क्रमांक 1 माल्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॅश डॅश विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते. डॅश डॅश हे विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 विष्णू भिकाजी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. तर ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वेल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 349 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 32 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 1674 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Ne हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिटर कोण बनली आहे? भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अभिलाषा भरक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजीसाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 डॅशे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? डॅशे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मध्य
रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, इन्सुलिन हे प्राणांच्या डॅश या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅश या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया सोबत झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताने थॉमस कप हा 73 वर्षानंतर जिंकला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 UGC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 उंची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा? जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते ते सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश डॅश आहेत. खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 झोनिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 हरियाणातील अंबाला शहर डॅश डॅश नावाने ओळखले जाते. हरियाणातील अंबाला शहर डॅश डॅश नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 विज्ञान शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली? साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्ह वरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे? सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्ह वरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुकुंद उपनिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली आहे? तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमा कोहली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते? नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचविले होते? केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचवले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 विक्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चरित्र कोणी लिहिले? डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 काशीबाई कानेटकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जयतू शिवाजी याची रचना कोणी केली? जयतू शिवाजी या वाक्याची रचना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कानडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत
कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत कोणत्या प्राणी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हैस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही? ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली? कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1861 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे? भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात? भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली? वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वारकानाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकांचे आहे? स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते? 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत कोणत्या अग्रक्रम दिला आहे? भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत कोण संकलनेला अग्रक्रम दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्याय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत मंत्री मोर्ले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3 सदाशिवराव बेनडीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅजश यांनी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅजश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर B.R. आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्यछायाचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 थम्स अप हिल हे कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील
ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोग ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सर सय्यद अहमद खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकासाठी होता? मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकांसाठी होता? तर ऑप्शन क्रमांक 3 नीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 54 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती नोट चालत नाही? सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती नोट चालत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 ₹1000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? तर ऑप्शन क्रमांक 4 चौरीचौरा घटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूप तयार होत नाही? नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूप तयार होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 डोनाइल्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संपूर्णपणे विद्युतीकरण झालेला पहिला रेल्वे विभाग कोणता ठरला आहे? संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला रेल्वे विभाग कोणता ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम मध्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जागतिक आनंद 2019 नुसार भारत डॅशव्या स्थानी आहे? जागतिक आनंद 2019 नुसार भारत जगात डॅशव्या स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 139 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर निर्वाचित होणारी सदस्य संख्या किती? महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर निर्वाचित होणारी सदस्य संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 3 67 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिकराव तिरपुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1954 हे आपले करेक्ट आन्सर होईल.